तर फायनली मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत या स्वर्गीय दुनियेची भटकंती करायला। माझ्या मागे तुम्ही बघताय किल्ले साल्हेर आणि किल्ले सालोटा। तर आज आपण भटकंती करणार आहोत किल्ले साल्हेरची, जो की महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला आहे। आणि ह्या उंच किल्ल्याची भटकंती आज आपण करणार आहोत या ब्लॉगमध्ये। आपण 2 वर्षापूर्वी आपण किल्ले सालोटा आणि किल्ले साल्हेरची भटकंती केलेली होती, पण ती फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेली होती। हा आहे ऑक्टोबर महिना। ह्या स्वर्गात भटकायला आलो आहे आपण। तर आज आपली भटकंती असणार आहे किल्ले साल्हेरवरती। आज ह्या ब्लॉगमध्ये आपण किल्ले साल्हेरची भटकंती करणार आहोत। आज रात्री आम्ही किल्ले साल्हेरवरती राहणार आहोत आणि उद्या सकाळी उठून काय आपल्याला ढगांची चादर बघायला भेटते का हे सुद्धा बघणार आहोत। सो हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे। सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सुद्धा खूप मजा येणार आहे। तर हे नमस्कार मित्रांनो, मी सुचित सिंग आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन का झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो। चल तर मित्रांनो, मी खूप एक्सायटेड आहे या ब्लॉगसाठी, कारण 2 वर्षापूर्वी मी किल्ले साल्हेर आणि सालोटा केला होता। पण आज आपण फक्त किल्ले साल्हेरच करतो आहे, कारण आता वाजले दुपारचे 3 आणि आम्हाला साल्हेर किल्ल्यावरती आज राहायचं आहे। साल्हेर किल्ला पूर्ण अनुभवायचा आहे, तर त्यासाठी आम्हाला वेळ लागू शकतो आणि म्हणून आम्ही ठरवलं की किल्ले साल्हेरचीच आपण पूर्ण भटकंती करणार आहोत। तर दुपारी 3 वाजता आपण आपल्या ट्रेकची सुरुवात केलेली आहे। माझ्याबरोबर माझा मित्र प्रशांत आहे आणि अजून आपले 4 मित्र येत आहेत। ते थोडे लेट आहेत, तर त्यांना म्हटलं आम्ही थोडे पुढे होतो। मुंबईपासून हा किल्ला जवळपास 300 ते 350 किलोमीटर एवढा आहे। तर आम्ही बाईकनी पूर्ण प्रवास केला आहे आणि पूर्ण कमरेची वाट लागली आहे। मस्त मित्रांनो, थंडगार हवा सुरू आहे आणि ह्या थंडगार हवेत मी आणि प्रशांत ट्रेक करतोय आणि तुम्ही माझ्या मागे बघताय। आई शपथ, म्हणजे शब्दात वर्णन करणं म्हणजे अशक्य। कधी कधी निसर्ग त्याची जादुई दुनिया अशी आपल्याला दाखवतो की त्याचं शब्दात वर्णन आपण करू शकत नाही। तसंच काहीतरी माझ्या मागे घडतंय। माझ्या मागे किल्ले साल्हेर आणि सालोटा पूर्ण ढगामध्ये गुडूप होतोय, पण जे मी माझ्या डोळ्याने इथून बघतोय ते जे बघण्यात जे मला सुख भेटतंय ते तुम्हाला असं बघून ते नाही कळणार। म्हणून मी सांगतोय की सह्याद्रीला जर पूर्ण एक्सप्लोर करायचे आहे तर तुम्हाला नक्कीच सह्याद्रीत यावं लागेल। सह्याद्रीची खूप रूपं आहेत आणि ते बघण्यासाठी तुम्हाला सह्याद्रीत यावंच लागेल। मी तर खूप एक्सायटेड आहे की उद्या आम्हाला ढगांची चादर बघायला भेटेल। ते मी मनात धरूनच चालतोय। आम्ही हा व्यवस्थित प्लॅन केलेला आहे की आपल्याला ह्याच महिन्यामध्ये अशा वेळेलाच आपल्याला सह्याद्रीत ट्रेक करायचा आहे। फुलांची वाट आहे। असं होतं जेव्हा आपल्याला पायवाट माहिती नसते, आणि हे सह्याद्रीत भरपूर वेळा होतं। पण आपण आपली दिशा, हे बघा काटे पण आहेत, आपण आपली दिशा लक्षात ठेवायची की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे। तर आपण पायवाट भले चुकलो तरी आपण त्याच दिशेने वरती जात असतो। त्यामुळं घाबरून न जाता बिंदास पुढे जायचं।
ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. काही जण पायवाट विसरले की घाबरून जातात, पण घाबरायचं काहीच कारण नसतं. हो, वाट पण भेटली, फायनली वाट भेटली. हे बघा, ही गडावरती जाणारी पायवाट पाणी येऊन येऊन केवढी मोठी खलदानं बनलेली आहेत, तुम्ही बघताय. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की काही महिन्यापूर्वी युनेस्कोच्या जागतिक वारसा या यादीमध्ये आपल्या महाराजांचे 12 किल्ले हे त्या यादीमध्ये सामील झाले होते. त्या 12 किल्ल्यांपैकी हा माझ्या मागे दिसतोय तो किल्ले साल्हेर. तर किल्ले साल्हेरसुद्धा त्या 12 किल्ल्यांपैकी एक आहे जो त्या जागतिक वारशाच्या यादीमध्ये सामील झालेला आहे. तर मला एकच म्हणायचं आहे की आता चला जागतिक वारसाच्या यादीमध्ये तर तो सामील झालेला आहे, पण किल्ल्याची अवस्था काय आहे? म्हणजे आता आम्ही जेव्हा 2 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेला त्याचा जो महादरवाजा होता तिथूनच त्याची सुरुवात उद्ध्वस्त, म्हणजे पूर्ण उद्ध्वस्त अवस्थेत त्याचा महादरवाजा होता. त्याच्या तटबंदी पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या होत्या. तर नुसते गडकिल्ले जागतिक वारशाच्या यादीमध्ये सामील होऊन चालत नाही, तर त्यांच्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. जर बाहेरून जर पर्यटक आले आणि जर त्यांनी असे जर पडक्या अवस्थेतील हे जर गडकिल्ले बघितले तर ते हसणार, तर आपल्यालाच हसणार. त्यामुळं ह्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे फक्त 12 किल्ल्यांचीच गोष्ट नाही आहे. आपले जे महाराष्ट्रात जेवढे पण किल्ले आहेत, 350 किल्ले जे आहेत, त्या सगळ्या किल्ल्यांची अवस्था हीच आहे की सगळे एका दुःखा सोडले तर सगळे जमीनदोस्त होत चालले. तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माझ्या मागे एक खिंड दिसते, त्या खिंडीतून आम्हाला आता वरती चढायचं आहे. तर उजव्या बाजूला किल्ले सालोटा आहे आणि डाव्या बाजूला किल्ले साल्हेर आहे. तर आज आमची भटकंती साल्हेरवरतीच असणार आहे, त्यामुळे आपल्याला साल्हेर किल्लाच पूर्ण भटकंती करायचा आहे. आता मित्रांनो, आम्हाला खिंड लागलेली आहे. खिंडीतून वरती जाताना खूप दगडधोंडे पायाखालून सरकत असतात, त्यामुळं व्यवस्थित चांगले शूज घाला, कारण खिंडीतील जी पायवाट आहे ना ती जरा डिफिकल्ट आहे. म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला खूप दमचाक करून सोडेल. बघताय तुम्ही मित्रांनो, ही पायवाट आहे. प्रथमतः पायवाट गडावरती जाणाऱ्या ह्या चांगल्या केल्या पाहिजेत. तर मित्रांनो, आता आपण ही खिंड चढतोय वरती, आणि खिंडीची अवस्था ही आहे की खिंडीतून वरती चढताना प्रॉपर पायवाट नाही आहे. तर मोठे मोठे दगड आलेत, कारण ही खिंडीतून जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा भरपूर सारं पाणी या खिंडीतून खाली वाहत असणार, त्यामुळं मोठे मोठे दगड या खिंडीमध्ये येऊन पडलेत. साल्हेर किल्ल्यावरती जाण्यासाठी 2 पायवाटा आहेत. एक आहे ती साल्हेर गावातून आहे, जिथून आता आम्ही ह्या चढायला सुरुवात केलेली आहे, आणि दुसरी त्या दुसऱ्या बाजूने आहे. तर ही जी खिंड पार करताना तुम्हाला खूप दमछाक लागू शकतो, आणि माझी एकच विनंती राहील की जर दमछाक लागलाच तर तुम्ही बसा जागेवरती. जर पाणी प्यावंसं वाटलं तर थोडं पाणी पिया, आणि तोंडामध्ये एखादी गोड गोळी ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हा चढाल तेव्हा तिचा स्वीटनेस तुमच्या तोंडाला चव देईल आणि तुम्हाला दमसुद्धा कमी लागेल. आणि चढताना कृपया बोलू नका. जर बोललात तर आपल्या तोंडातून हवा बाहेर जाते, त्याच्यानं सुद्धा आपल्याला जास्त दम लागतो. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि मी प्रत्येक वेळा सांगतो की सह्याद्रीत ट्रेक करताना कुठलाही परफ्यूम लावून ट्रेक करू नका, कारण ह्या ज्या सह्याद्रीतल्या ज्या मधमाशा आहेत त्या परफ्यूमला अट्रॅक्ट होतात आणि त्यांना वाटतं की ती फूल आहे, तर तुमच्यावरती त्या अटॅक करू शकतात. आणि ह्या अशा केसेस सह्याद्रीमध्ये घडलेल्या आहेत. यापूर्वी राजगडला सुद्धा अशा केसेस घडलेल्या आहेत. तर ह्या ज्या नॉर्मल कॉमन गोष्टी आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. जागतिक वारशाच्या यादीत आपले गडकिल्ले सामील झाले ही खूप आनंदाचीच गोष्ट आहे, पण ते जागतिक वारसा ह्या यादीत सामील झाल्यानंतर त्यांची अवस्था काय ही जर आपण बघितलीच नाही तर त्या गोष्टीला काय अर्थ नाही.
तर मित्रांनो, तुम्हाला पण माझं सांगणं आहे की प्लीज सह्याद्रीत या. हे आपलं महाराष्ट्राचं वैभव बघा, स्वतःच्या डोळ्यानं बघा. थोडा चढायला त्रास होईल, पण तुम्ही आपल्या महाराजांचे बलिदान आठवा, आपल्या मावळ्यांचे बलिदान आठवा की त्यांनी रक्ताचं पाणी करून हे आपले गडकिल्ले स्वराज्यात सामील केले. 400 वर्षानंतर सुद्धा आपल्याला ते गडकिल्ले बघायला भेटत आहेत. हे आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही विचार करा की अजून 100-200 वर्षांनी जर आपण ह्या गडकिल्ल्यांची जर काहीच ठाकटुकाई केली नाही तर हे जमीनदोस्त होणार आहेत 100%. तर पुढची पिढी हे बघूच शकणार नाही. तर स्वतःला भाग्यवान समजा आणि कृपा करून सह्याद्रीत या, आपले गडकिल्ले फिरा, त्यांचं संवर्धन करा आणि कचरा करू नका. हेच माझं सांगणं राहील. आता मित्रांनो, बघताय तुम्ही, हा आहे किल्ले सालोटा आणि हा आहे किल्ले साल्लेर इकडे, आणि ही इथली मधली खिंड. इकडून आम्ही वरती आलो. जर तुम्ही उजव्या बाजूला गेलात तर किल्ले सालोट्यावरती जाल, जर डाव्या बाजूला आलात तर किल्ले साल्लेरवरती जाल. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवू की बघा, इकडे काहीच दिसत नाही आहे. इकडे फक्त आणि फक्त धुकं आहे, म्हणजे एकदम पावसाचं फुल वातावरण बनलेलं आहे. आणि तुम्ही इकडे बघाल तर इकडे चक्क ऊन आहे. बघताय तुम्ही, माझ्या उजव्या साईडला ऊन आहे, म्हणजे सगळं खालचं एकदम क्लिअर दिसतंय. आणि इकडे बघितलं तर सगळं पाऊस. हीच मजा आहे सह्याद्रीची आणि हीच मजा आहे सह्याद्रीत. तर मित्रांनो, फायनली आपल्याला हा पहिला दरवाजा लागलेला आहे, जो की गोमुखी आकाराचा आहे. बघताय तुम्ही. आणि हा त्याचा बुरुज, जो आताच्या कंडिशनमध्ये पूर्ण ढासळलेला आहे. बघताय तुम्ही, ही पूर्ण बाजू ढासळलेली आहे. हा तो आहे पहिला दरवाजा. जेव्हा तुम्ही साल्लेर गावातून हा ट्रेक सुरू कराल. आता मित्रांनो, पहिला दरवाजा पार करून आपण पुढे येतोय आणि पुढे आल्यानंतर लगेच आपल्याला वरती चढायचं आहे, जो की आहे दुसरा दरवाजावरती. या मित्रांनो, पायऱ्या बघताय, सरळ आपल्याला वरती जो दुसरा दरवाजा आहे, जो सगळ्यात मोठा दरवाजा आहे, जो की गोमुखी आकाराचा आहे, जो शत्रूने जरी खालून बघितलं तरी त्याला खालून कळणार नाही की या गडाचा दरवाजा कुठे आहे. असा गोमुखी आकाराचा दुसरा दरवाजा इथे वरती आहे. आता आपण तिथे जाऊन बघू. चला.
तर मित्रांनो, खालून आता जसं आपण वरती आलो ह्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला हा गोमुखी आकाराचा महादरवाजा म्हणायला काय हरकत नाही, महादरवाजाच आहे, कारण तो छोटा दरवाजा होता, हा मोठा दरवाजा आहे, हा गोमुखी आकाराचा आहे. गाय झोपल्यानंतर ती अशी जी टर्न होते म्हणून हे दरवाजाची शेप पण तशीच आहे, गोमुखी आकाराची, म्हणून गोमुखी आकाराचे दरवाजे शत्रूला चकवा देण्यासाठी. आणि आपण ह्या दरवाजातून वरती आल्यानंतर ह्या शिपायांसाठी देवड्या सुद्धा आपल्याला दिसलेल्या आहेत, म्हणजे शिपायांसाठी पारा देण्यासाठी ते इथे असत. ह्या दरवाजाच्याच बाजूला असे प्रत्येक गडांच्या दरवाजांच्या बाजूला तुम्हाला हमखास अशा देवड्या दिसतील. जसं की मित्रांनो, आपण ह्या दरवाजातून वरती आल्यानंतर तुम्ही बघताय केवढे मोठे मोठे दगड या इथे येऊन पडलेले आहेत. हे कुठून आले? हे वरूनच येऊन इथे पडलेले आहेत. आता आपण ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर काही दिवसांनी अजून वरून दगड येतील आणि जी ही मेन गडावरती जाणारी जी वाट आहे, जो रस्ता आहे, तोच पूर्ण बंद करून टाकेल. आणि खूप मोठे मोठे दगड आहेत, आपल्यालाच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा मित्रांनो, आपल्याला तिसरा एक दरवाजा लागलेला आहे. इथे दरवाजांवरती कोणतीही नावं नाही आहेत, पण हा तिसरा दरवाजा आहे जो की ह्या अवस्थेमध्ये आहे. आम्ही पाणी बघा कसे भरतोय, वरून पाणी येते खाली, हे कातळातून वरून पाणी येते आणि हे बघा आपले दोन मित्र कसे भरतात आहेत, थेंबे थेंबे तळेशाचे. हा मित्रांनो, आपल्याला एक चौथा दरवाजा लागलेला आहे. बघताय तुम्ही त्याची अवस्था, अजिबात तटबंदी नाही आहे आणि हा एवढा फक्त ढाचाच उरलेला आहे. आणि संध्याकाळचे आता वाजलेत बघा किती, 6:20. गडावरती पूर्ण अंधार. चला आतून आपण प्रवेश करूया. गडावरती अशा पद्धतीने आपण प्रवेश केलेला आहे. संध्याकाळचे वाजले 6:33. ऑलमोस्ट अंधार झालेला आहे. चालतोय आम्ही अंधाऱ्या रात्री. बघताय तुम्ही टेंटचा सेटअप चाललेला आहे. संध्याकाळचे 6:45 वाजतात आणि इकडे आमचा हॉलिजन लागलेला आहे. हे बघा बॅटरी मोठी आहे आणि इकडे सगळ्यांच्या बॅगा ठेवलेल्या आहेत. आणि आता हे आम्ही इथे 2 टेंट लावतो. इथे पाण्याचं छोटं टाकं आहे. चण्याची भाजीनी पुऱ्या 1 नंबर. आम्ही जेवतोय 7:22ला. सुप्रभात फ्रॉम साल्हेर किल्ला. तर मित्रांनो, आज आहे आमचा दिवस दुसरा. आम्ही कालपासून हा गड पूर्ण भटकंती करतो, म्हणजे काल आम्हाला चढायला संध्याकाळ झाली आणि आज आम्ही पूर्ण माथ्यावरती आहोत. आता बस आम्हाला तिथे मंदिराच्या तिथे जायचं आहे. सकाळी मी उठलो आहे 6 वाजता आणि जे माझ्या मागे जे ढगांची चादर जी बघायला भेटते मित्रांनो, ती खरोखर एका स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण हे असं सौंदर्य बघण्यासाठीच आम्ही भटके वेडे असतो आणि फायनली आज साल्हेरने ते करून दाखवलं. प्रॉपर ढगांची चादर काय असते ती आज मी बघतोय. राजगडला सुद्धा आम्ही ढगांची चादर बघितली होती, पण बेसिकली ती अशी नव्हती. आम्ही लिटरली ढगांच्या वरती आहोत. बोलतात ना की ढगांच्या वरती स्वर्ग आहे आणि स्वर्गात देव राहतो. हे असंच काहीतरी गणित आहे की लिटरली ढगांची चादर आहे, त्याच्यावरती आम्ही लिटरली ते बघतोय. म्हणजे एखाद्या प्लेनमधून जाताना ढग खाली दिसतात तशा पद्धतीचं हे चित्र आहे आणि हे खरंच स्वप्नापेक्षा कमी नाही. तर आता आम्ही उठलो आहे आणि आता आम्ही वरती मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेतो. अजून आम्हाला थोडा ट्रेक करायचा आहे, थोडा गड आम्हाला भटकंती करायचं आहे. चला यार, कोण म्हणतं की स्वर्ग मेल्यावरती समजेल कसा असतो? चुकीचं आहे. स्वर्ग जिवंतपणी सुद्धा आपल्याला दिसेल स्वर्ग कसा असतो. एकदा फक्त सह्याद्रीत या
आई शपथ, म्हणजे मी शब्दात वर्णन नाही करू शकत आहे मित्रांनो ह्या सौंदर्याचं. म्हणजे लिटरली ढग एकदम खाली आहेत ना, मी एकदम वरती आहोत. पण तसं पण साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला. तर हे निसर्गाचं म्हणजे अद्भुत सौंदर्य आता तुम्हाला इथून बघायला भेटणारच आहे. पण लिटरली मी सांगतो मित्रांनो, खूप ढग खाली आहेत. आम्ही ढगांच्या खूप वरती आहोत. म्हणजे डोळ्यावरती विश्वास नाही होत आहे की हे मी माझ्या डोळ्यानं बघतोय. आणि गेले 15-20 मिनटं मी एका जागेवरती उभा राहून फक्त ते बघतोय ढग ट्रॅव्हल करताना. ओ माय गॉड, मी कसं वर्णन करू मलाच कळत नाही आहे. म्हणजे वर्णन करण्यासारखं शब्दच नाही आहेत ना, कारण हे काय. ओ माय गॉड. आणि मित्रांनो, फायनली आम्ही एकदम वरती टॉपवरती पोहोचलेलो आहोत. खूप जोराची हवा आहे. माहीत नाही माझा आवाज मला येतोय की नाही, पण एकदम आम्ही शिखरावरती पोहोचलोय. तुम्ही माझ्या मागे बघताय मंदिर दिसतंय. तुम्ही वरती जेव्हा पूर्ण साल्हेर गडाच्या जेव्हा एकदम वरती शिखरावरती याल त्यावरती तुम्हाला फक्त एक मंदिर बघायला भेटेल. बाकी कुठलीही तटबंदी नाही आहे. घराच्या वरती अशी कोणती वास्तू नाही आहे मंदिर आहे. बाकी पाण्याचे टाके आहेत शिवकालीन, बाकी जोते आहेत. बाकी अशी कुठली मोठी वास्तू नाही आहे. पण महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ले साल्हेर, आणि तो जागतिक वारशाच्या यादीमध्ये सामील झालेला आहे. तर आता आपली जबाबदारी आहे की गडावरती आपण आल्यानंतर आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही. आणि मित्रांनो, माझ्या मागे बघताय तुम्ही ही अशक्य सुंदर सह्याद्री, आणि हे स्वर्गीय अनुभव तुम्हाला फक्त आणि फक्त सह्याद्रीतच बघायला भेटेल. म्हणून मी म्हणतो की अशक्य सुंदर सह्याद्री. घरात बसणं बंद करा आणि आपली बॅग उचला आणि सह्याद्री त्या बघताय तुम्ही माझ्या मागे ढग खाली उतरलेत.
आणि हे फक्त तुम्हाला विमानातूनच बघायला भेटतं. पण तुम्ही जर सह्याद्री वेढे असाल, जर सह्याद्रीत आपल्या गड किल्ल्यांवरती जर ट्रेक करत असाल तर तुम्हाला हमखास हे स्वर्ग बघायला भेटेल. आणि लोक म्हणतात ना की मेल्यावरती स्वर्ग बघायला भेटतं, हे चुकीचं आहे. तुम्हाला जर जिवंतपणे स्वर्ग बघायचा आहे तर बॅग उचलून सह्याद्रीत या, आणि आम्ही आता त्याच स्वर्गीय दुनियेचा आनंद घेतोय. सह्याद्रीच्या कणाकणात इतिहास प्रज्वलित आहे आणि या इतिहासात एक गड असा आहे जिथं मावळ्यांच्या तलवारींनी विजा कडकडल्या, तो म्हणजे साल्हेर. इथं केवळ किल्ला नाही तर मराठी साम्राज्याच्या अभिमानाचं प्रतीक उभं आहे. इथे रणांगणावर 20,000 मावळ्यांनी 1,00,000 मुघल सैन्याला घाम फोडला होता. हवेतील प्रत्येक झुळूक सांगते ही माती स्वराज्याची आहे आणि आम्ही त्या मातीचे सैनिक आहोत. आजही या गडावर उभं राहिलं की डोंगरांच्या सावलीत रणशिंगाचा आवाज ऐकू येतो. हा आहे साल्हेर, जिथं इतिहास फक्त वाचला जात नाही तर तो अनुभवला सुद्धा जातो. मित्रांनो, बस आम्ही आता पूर्ण फेरफटका मारतोच आहे गडाला. खरोखर म्हणजे ह्या वेळेला सह्याद्री ट्रेक करण्याची मजा काही वेगळीच असते. म्हणजे आम्ही नुसतंच फिरत नाही, नुसतेच फोटो नाही काढत आहे, तर गडाचा बेसिक अभ्यास करतो आहे. 3 दिवस युद्ध सुरू होतं. ह्या 3 दिवसाच्या युद्धामध्ये आपल्यासुद्धा मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तर हे आपल्याला विसरून चालणार नाही. हे आता आपण बघतो सहजपणे गडांवरती कचरा करून जातो, पण आपल्या मावळ्यांनी, आपल्या महाराजांनी रक्ताचं पाणी करून हे सगळे गडकिल्ले आपल्या पिढीला दिलेत. कसं आहे, लढणारी पिढी लढून गेली, आता फक्त आपल्याला जपायचं आहे. आणि ते जर आपण जपलं नाही तर ह्या जगण्याला काही अर्थ नाही. म्हणून मी 10 वेळा सांगतो की मित्रांनो, सह्याद्रीत फिरा, तुम्ही सह्याद्रीत या. घरी बसून आपले गडकिल्ले कसे आहेत, आपले राजे कसे होते ते नाही कळणार. प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ह्या गडकिल्ल्यांना भेट द्याल तेव्हा तुम्हाला समजेल की हे किल्ले त्या काळी काय असतील. तर म्हणूनच मी सांगतो की या गडकिल्ले भटकंती करायलाच पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातील लोकांना किल्ले फिरायलाच पाहिजेत. हा साल्हेर किल्ला अर्धा ढगात आहे, लिटरली अर्धा ढगात आहे. मी शब्दात सांगून तुम्हाला कळणार नाही. प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही हे असे गडकिल्ल्यांना जेव्हा भेट द्याल, जेव्हा त्यांची भटकंती कराल, तेव्हा तुम्हाला त्यांचं महत्त्व कळेल आणि तेव्हा तुमची आवड निर्माण होईल. आपण म्हणतो ना की आवड असेल तरच सवड निघते, ते तसं आहे. तर मित्रांनो, मला एक सांगावंसं वाटतं की काही जण ट्रेकच्या नावाखाली गडकिल्ल्यांना भेट देतात आणि किल्ल्यांवरती येऊन कचरा तर करतात, पण हे सुद्धा बोलतात की अरे कशाला आलो इथे, काय आहे बघण्यासारखं. म्हणजे पडलेल्या भिंती किंवा हे अस्वच्छ केलेले टाके बघून कदाचित ते म्हणत असतील. तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला असे अनेक डोंगर आहेत ज्याच्यावरती तुम्ही निसर्गाची मजा घेण्यासाठी जाऊ शकता. हे गडकिल्ले आमच्यासाठी मंदिरे आहेत. सो तुम्हाला जर इथे काही बघायला जर नसेल भेटत तर तुम्ही नका येऊ. इथे सिंपल आहे, असे कितीतरी डोंगर आहेत जिथे तुम्ही निसर्गाची मजा घेऊ शकता. जर तुम्हाला गडकिल्ल्यांवरती भेट द्यायची आहे तर गडाचा पूर्ण अभ्यास करून या. इसवी सन 1671 छत्रपती शिवाजी महाराजांनी खानदेश बांगलान प्रदेश जिंकण्याची मोहीम सुरू केली. हा प्रदेश गुजरात दख्खन व्यापारी मार्गावर असल्याने रणनीतीच्या दृष्टीने फार महत्वाचा होता. मराठ्यांनी एकामागोमाग एक असे गड घेतले: मोरगड, हंसराज, मुल्हेर आणि अखेर साल्हेर. औरंगजेबाला हे अजिबात सहन झालं नाही. त्यांनी साल्हेर परत मिळवण्यासाठी तब्बल 1,00,000 मुघल सैनिक बलोल खान आणि मोहम्मद खान यांच्या नेतृत्वाखाली पाठवले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या रणासाठी फौज पाठवली. संख्या होती फक्त 20,000. नेतृत्व सरनौबत प्रतापराव गुजर आणि पेशवे मोरोपंत पिंगळे. लहान सैन्य पण अंगात ज्वाला पेटलेला पराक्रम. मुघलांनी सालेरभोवती घेरा घातला. पहिल्या दिवशी मराठ्यांवर तुफान मारा झाला, पण मोरोपंतांच्या घोडदळाच्या आघाड्यांनी मुघल सैन्य डळमळलं. दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी गनिमी कावा केला. रात्रीच्या काळोखात मुघल छावण्यांवर अचानक हल्ला. मुघलांच्या छावणीत गोंधळ उडाला. तिसऱ्या दिवशी रणशिंग फुंकले गेले. मराठे मैदानावर उतरले. घोडदळाने मुघल फौजेवर आक्रमण केलं. तलवारींची चकमक, तोफांचा मारा आणि जय जयकाराचा गजर. हर हर महादेव. लाखोंची फौज कोसळली. मुघल सरदार बलोल खान कैद झाला आणि साल्हेरवर भगवा फडकला. हीच ती साल्हेरची लढाई. साल्हेर हा केवळ गड नाही, तो मराठ्यांच्या पराक्रमाचा अमर स्मारक आहे. या मित्रांनो, इथे आपल्याला केव्स लागतात. दाखवतो तुम्हाला आतून. हे बघा, इथे आरामात टेंट वगैरे लावून राहू शकतो. व्यवस्थित आहे, आरामात. खूप टेंट लागतील. हे मित्रांनो, गडावरतील मातेचं मंदिर बघता तुम्ही. कळस वगैरे काही नाही आहे, पूर्ण पडक्या अवस्थेत आहे. आणि हे बघताय गडावरील मोठं तलाव. खूप मोठं तलाव आहे आणि पाणी पण एकदम स्वच्छ दिसतंय. बाकी मित्रांनो, ही बाजू दिसते तुम्हाला, ही तटबंदी असू शकते. आता सांगणं कठीण जाईल, पण ॲटलिस्ट ते दगडं अशी जी लावलेली दिसत आहेत, तर कदाचित ती तटबंदी असू शकते. हे पाण्याचे 2 टाके लागलेत, पण पिऊ नाही शकत कारण खराब पाणी हे दिसतंय वरून. बाकी फ्रेश वगैरे व्हायला तुम्ही हे पाणी वापरू शकताय. हे बघा, हे मंदिर, हे मोठं तलाव आणि याच्या समोरच हे 2 पाण्याचे टाके. हे बघा मंदिर मित्रांनो, आम्ही तिथे होतो. हा पूर्ण परिसर आम्ही फिरलो. त्या कोपऱ्यावरून मग असे उतरत खाली बघताय तुम्ही. ही तटबंदी आहे. ही तटबंदी आहे की इथे कुठले वाडे होते ह्याचा काही अंदाज नाही लावता येत आहे, कारण फक्त आता उरलेत ते फक्त जोतेच उरलेत. हे बघा, हा बुरुज मला वाटतोय, हा जरा गोल आहे. आपण अंदाज लावूया की हा बुरुज असेल. बाकी अशी कुठली वास्तू इथे दिसत नाहीये. हेच माझं मित्रांनो सांगणं असतं की आपल्या किल्ल्यांची हीच अवस्था आहे की ओळखणं सुद्धा कठीण आहे की नक्की कुठे काय होतं. लक्ष देणं गरजेचं आहे यार. खूप त्रास होतो हे बघून. खूप 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 त्रास होतो. म्हणजे ॲटलिस्ट जे आम्ही जे भटके आहोत ना, त्यांना म्हणजे आम्ही तर सह्याद्री वेडे आहोतच, त्याच्यामध्ये 1% सुद्धा शक नाही आहे. आणि आम्ही जेव्हा असं काही बघतो ना, खूप त्रास होतो मित्रांनो, खूप त्रास होतो. तर मित्रांनो, आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. माफ करा मित्रांनो, प्रत्येक वेळेप्रमाणे हाही गड आम्हाला पूर्ण फिरता नाही आला, कारण गडावरती जर पूर्ण तुम्हाला प्रॉपर एक्सप्लोअर करायचं आहे तर वेळ काढूनच प्रॉपर 2 दिवस, सकाळ ते संध्याकाळ, परत दुसरा दिवस सकाळ ते संध्याकाळ, हा एवढा वेळ जर तुम्ही कुठल्या गडावरती दिला तरच तुम्हाला प्रॉपर गड हा एक्सप्लोअर करता येतो. आम्हाला पूर्ण भटकंती करता नाही आला, पण काही हरकत नाही, पुढच्या वेळेस बघू. भाऊदास पवार हे यांचे वडील आहेत, हे यांचे सुपुत्र आहेत. हे येताना काही ज्या खिंडीतल्या काही पाणी येण्याचा रस्ता जो आहे, त्यांनी ती जी नाळ आहे उतरणे पाण्याची, तिथून रस्त्यामध्ये यांनी दगड टाकून त्यांनी व्यवस्थित दादांनी केलेलं आहे. एवढं खरोखर असं वाटतं की दादा तुम्ही पण जे पर्यटक किंवा गडावर येणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांना कचरा करू नये, कचरा किंवा दारू पिऊ नये, ह्या गोष्टी तुम्ही सांगत जा. कारण का हा गड भारत म्हणजे जगातल्या युनेस्को मध्ये यांच्या 12 याच्यामध्ये नावं गेलेली आहेत. पर्यटकांना पण सांगत जा की म्हणजे कसं आहे, शेवटी तुम्ही इतिहास सांगणार तेव्हा त्यांना कळणार आहेत. लोक येणार, फोटोग्राफी करणार आहेत, याचं महत्व नाही, पण जेणेकरून त्याचं महत्व काय. आता आपण जिथे बसलो, तुम्ही म्हटलं की तिथे हनुमंताचं मंदिर होतं, हे आम्हाला माहिती नव्हतं. आणि जो
जो मार्ग आहे या मार्गाला कुठल्या दरवाजाला नावं दिल्या ते प्रत्येक दरवाजाची नावं लोकांना सांगत जावी, दाखवत जा की त्यांनाही वाटेल की तुम्ही येण्याकरता नुसतं फोटोग्राफी बघण्यासाठी नाही, खरोखर त्या गडाचा इतिहासाला कळायला पाहिजे, महत्त्व कळायला, हे आपलं खूप महत्त्वाचं आहे. तर फायनली मित्रांनो आता आम्ही खाली बेस गावामध्ये आलेलो आहे. आम्हाला उतरायला मात्र 1 तास 15 मिनटं लागली हा साल्हेर किल्ला. सो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गडाचा थोडक्यात इतिहास हा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट्स करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन एकदम झकास ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र.